दुसरं सेमिस्टर संपवून म्हैसगावला उतरून मी आनंदाच्या भरात घराकडे पायी चाललेलो होतो. संध्याकाळचे 5 वाजून गेले होते. दिवस टेकता टेकता घर कधी जवळ आलं ते कळलंसुद्धा नाही. अक्का वरच्या वावरात गायींना घास कापत होती. भामा अक्की सरपणकाडी काढत होती आणि दत्ता गायींना घरापुढं आणून बांधत होता. नानांचं मधल्या वावरात 2 दिवसापासून टमाट्याला पाणी सुरू होतं. दरवर्षी उन्हाळ्यात आमच्या 3 पैकी एका वावरात टमाट्याचा फड असायचाच. त्यांनी मला लांबूनच बघितलं आणि लगेच अक्काला आरोळी दिली. अरे निवृत्ती आला बघ सुट्टीला, असं म्हणत त्यांनी 2-3 वाफ्यांवर पाण्याचं बारं लावलं. सकाळपासून विहिरीचे तास 1.5 तासाचे 2 सांगळे नानांनी काढले होते. ते आनंदानं वर येत म्हणाले, सुट्टी लागली का रे भाऊ, आणि पेपर कशी गेले? तोपर्यंत मी पण घराजवळ येऊन पोहोचलो होतो. मी माझी बॅग घरात नेऊन ठेवली. नानांनी लगेच सायकल काढली आणि अक्काला म्हणाले, मी ये रिकडं माळ्यात जरा चक्कर मारून येतो. पाणी आता उपसत झालं असन, तवा आता बंद केली की मग 10 वाजे पोत 1-1.5 तासाचं पाणी देईन. परत चालू करू रातच्याला मोटर एकदा. परत उद्यापासून सकाळी शिवाजीची वारी चालू होणार आहे पुढचे 2 दिवस. आता लय काढा काठावाल्या दिवस, कधी पडन हा भाऊ काय माहिती. वर आभाळाकडे बघत ते सायकलवरून निघून गेले. रात्री सर्व बरोबर जेवताना बऱ्याच गप्पा झाल्या. धुळ्याच्या गप्पा निघाल्यावर नाना हळूच म्हणाले, माग गणित राहिला होता तसा आता काय या बारील नाही ना रे भाऊ. आम्हाला काय कळत नाही एक तर त्यातलं. भामा अक्की आणि दत्ता माझ्याकडे बघायला लागले, पण मी विश्वासानं त्यांना सांगितलं, नाही आत्ताच्या बारीला सगळे पेपर सुटतील नाना, मागच्यापेक्षा चांगले गेलेत आता. तेवढ्यात अक्का म्हणाली, अहो जीवन द्या की पोराला, आता म्हणतोय ना तू बहीण पास म्हणून, मग काय चिंता करायची. आल्या आल्या त्याचा कूड हिस्सा नाही झाला तर झालं लगे तुमचं सुरू. काय वहीन ते वहीन बघू की पुढं. त्यामुळे विषयाला पूर्ण विराम मिळाला. जेवण करून नानांनी रात्रीच्या भरणीला मोटार सुरू केली. त्यांच्याबरोबर मी सुद्धा रात्री पाण्यावर गेलो. चंद्र उगून वर आला होता, त्यामुळे सगळं टळटळीत दिसत होतं. आता फावड मी हातात घेतलं होतं. नाना फक्त सोबत होते. या शिक्षणाचं पुढचं काय काय असतं, काय केलं तर काय काय होतं, या विषयावर आमची बरीच चर्चा झाली. एकदा वाफ्याचं बार दिलं म्हणजे मधला वेळ आमचा असंच सुरू होतं. त्यांच्याशी चर्चा करताना त्यांचा अडाणीपणा अजिबात समजून येत नव्हता. समोरच्यानं नानांना जर पाहिलं तर 5-6 बुकं नक्की झाली असतील या माणसाची, असं तो पक्क समजायचा. पण तसं काही नव्हतं. बळबळ त्यांची कशी तरी पहिली झाली होती. सतत गैरहजर, सबब नाव कमी करण्यात आलं, असा शेरा मारलेल्या त्यांच्या दाखल्याची माझ्या शिक्षणासाठी झेरॉक्स काढताना लिहिलेली ओळ मी प्रत्येक वेळी मुद्दाम आवर्जून डोळ्याखालनं घालायचो. माझं मन खूप चिडचिड करायचं. काय निर्दयी मुख्याध्यापक म्हणावा तो. काय फरक पडला होता थोडंफार गैरहजर राहून. ॲडजस्टमेंट नावाचा काही भाग होता का नाही त्यांच्याकडे. गुरुजी आता या तुम्ही आणि बघा जरा काय चाललं आहे सगळ्या शाळेत. 11वी-12वीच्या वर्गाच्या खोल्या तपासा. नुसतं नावाला ॲडमिशन घेतात आणि कुठे गायब होतात ते त्यांना माहिती. त्यांचं कोण वाकडं करतो. हे सगळं नानांना का लागू नव्हतं. असा सुकाळ तेव्हा असता तर बघायचं कामच नव्हतं. माणूस डबल डिग्री करून मोकळा झाला असता. शेवटी तो काळ, ती परिस्थिती खूप वेगळी होती. त्यामुळे विचार करता करता मी पुन्हा नानांबरोबर चर्चा करत एक वाफा भरत पुढे पुढे सरकत होतो. शेवटच्या पाडग्यावर पाणी सुरू होतं. पाणी आता उपसण्याच्या मार्गावर होतं. निवृत्ती, मी जातो मळ्यात आता मोटार बंद करायला, तवर तुझं हे पाडगं होतं आहे बघ बरोबर भरून. असं म्हणून टमाट्याची ही भरणी पूर्ण करून आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवसापासून आमची नित्याची कामं सुरू झाली. मला कॉलेजचा विसर पडला, पण मधूनमधून मॅथमॅटिक्स आणि इंजिनिअरिंग आठवायचंच. बराच वेळ त्याच्यात जायचा, पण आता जास्त वेळ विचार करून काही उपयोग नव्हता. कधीकधी दुपारी मी कायम नसलं म्हणजे इंजिनिअरिंगच्या नोट्स घेऊन परत वाचायचो. मनात यायचं, परत पुढच्या वर्षी गरज लागली तर काय सांगता, वाचलेलं वाया कुठं जातं आहे. केलेला अभ्यास आणि जमवलेली माणसं अर्ध्या रात्री कामात येतात, असं म्हणत मीच माझी समजूत काढायचो. घरी येऊन 15-20 दिवस होऊन गेले होते. मृगाचा पाऊस चांगला होऊन गेला होता, त्यामुळे सगळ्या पेरण्या पूर्ण झालेल्या होत्या. डोंगर हिरवेगार व्हायला लागले होते. दत्ताची शाळासुद्धा सुरू होऊन गेली होती. माझी सुट्टी संपत आली होती. 3रं सेमिस्टर लवकरच सुरू होणार होतं.
त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात कॉलेजनं सांगितलेल्या तारखेला मी धुळं गाठलं. हळूहळू लांबची पोरं यायला सुरुवात झाली होती. आमच्या रूममधले अभय आणि रवी येऊन गेले होते. तिसऱ्या सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन आल्या आल्या करून टाकलं. लहानपणापासून माझ्याबरोबर दोडीत शिकणारा विजया केदार मी इकडं धुळ्याला ओळखीचा होतो म्हणून पुण्यावरनं ट्रान्सफर करून आला होता. आता आमची रूम सोडून महेंद्र ढमेच्या रूममध्ये अभय गेला होता. तो बहुतेक आम्हाला पहिल्याच वर्षी कादरला होता. यावर्षी मी, रवी, विजया आणि प्रशांत माने असे 4घे रूम पार्टनर झालो. पहिल्या मजल्यावरची रूम नंबर 242 पक्की केली आणि वरून 341मधून बेराड खाली आणून टाकलं. अजून कॉलेज एवढं रेग्युलर चालू झालं नव्हतं, त्यामुळे दुपारी बरीचशी मुलं हॉस्टेलवर आराम करायची. पण त्या दिवशी दुपारीच खूप मोठा गलका झाला. श्रीरामपूरचा कैलास मोहन आणि पारनेरचा जया साळवे हे जोरात ओरडत इंजिनिअरिंगच्या त्या नागपूरहून आलेल्या एक्सटर्नल मास्तरला शिव्या देत येत होते. त्या माईला लय वाईट झालं रे भाऊ. सगळी पोरं रिपीट झाली मागच्या वर्षीची. चाल्यानं बॅगा भरा आपापल्या, चाला परत निघून, काय काम नाही राहिलं इथं धुळ्याला आता आपलं, डायरेक्ट पुढच्या वर्षी यायचं परीक्षेला. कैल्या मोठमोठ्यानं ओरडत होता. माझ्याबरोबरची सगळी मुलं रिझल्ट लागला म्हणून ऑफिसकडे पळत गेली. आमचा दुसऱ्या सेमिस्टरचा निकाल लागला होता. या पुढच्या वर्षीच्या पोरांचा इंजिनिअरिंग विषय आमच्याबरोबर दुसऱ्यांदा देऊनसुद्धा राहिला होता. त्यामुळे त्यांना तिसऱ्या वर्षाला ॲडमिशनचे दरवाजे बंद झाले होते. तो ज्याचा त्याचा रिझल्ट बघून हॉस्टेलकडे येताना दिसत होता. बरेच जण तिकडून आनंदात बाहेर येताना दिसले. त्यात गीते पाटील माझ्या बॅचचे होते. निकालाची मलाही खूप धाकधूक होती. मी लांबून त्यांना आवाज देत म्हटलं, गीते पाटील काय झालं तुमचं आणि आमचंही काय ते सांगा. ते मला 12वीला 1 वर्ष सिनियर होते, पण मागच्या वर्षी त्यांचं ॲडमिशन झालेलं नव्हतं. त्यांनी परत आमच्याबरोबर BSc ॲग्रीला ट्राय केला आणि माझ्याबरोबर 1 वर्षानंतर झालं म्हणून मी त्यांना आवजाव घालायचो. जिमसमोर रिझल्ट बघून आलेल्या बऱ्याच मुलांचा घोळका होता. बरीच उलटसुलट चर्चा चालू होती. जुन्या बॅचची जवळपास 65 मुलं रिपीट झाल्यामुळे आमच्या बॅचवर खूप बर्डन आलेलं होतं. विशाल सैतवाल पहिला आल्याची कुजबूज सुरू झाली होती. नेमकं मी मागच्या 2-3 महिन्यांपूर्वी त्याच्याशी भांडण केलं होतं आणि त्याचा मला खूप पश्चात्ताप व्हायला लागला होता. जिम समोर चाललेल्या चर्चेतनं आमच्या बॅचचा रिझल्ट बरा लागला होता असं कळलं. ऑफिसमध्ये शोकेस एकदम छोटं होतं, तिथे खूप गर्दी झाली होती. गीते पाटलांनी मला हळूच कानात सांगितलं, तुमच्या नावापुढे मला कुठे फेल लिहिलेलं दिसलं नाही असं मला वाटतंय. आमच्या दोघांच्या नंबरमध्ये फक्त भरत जाधव होता. त्यामुळे त्यांनी त्यांचा रिझल्ट बघताना मागच्या पुढच्यांचाही ओझरता बघून घेतला होता. रवी मुसमाडे आणि मी विशालचं अभिनंदन केलं आणि आम्ही दोघंही टेन्शनमध्ये आत ऑफिसात गेलो. आता शोकेस समोरची गर्दी ओसरली होती. माझ्या नावापुढे प्रत्येक विषयाला मार्क टाकलेले होते, त्यामुळे एकदम बरं वाटलं आणि गणितासमोर पास असं लिहिलेलं होतं. हातावर एकूण बेरीज करून बघितली तर CGPA 7.10 आउट ऑफ 10 म्हणजे 72% मार्क मिळालेले होते. ठरल्याप्रमाणे माझं दुसऱ्या सेमिस्टरचं मिशन ऑल क्लिअर साध्य झालेलं होतं. रवी पुन्हा मॅथमॅटिक्स उडवून बसला होता. त्यांनी तिथेच डोक्याला हात लावला, हातपाय गाळले, त्याला धीर देत आणि बाकीच्या रिपीट पोरांचं उदाहरण सांगत आम्ही हॉस्टेलला येऊन पोचलो. सिनियर मुलांचा खूप धक्कादायक निकाल लागल्यामुळे त्या दिवशी रात्री हॉस्टेलवर खूप धिंगाणा झाला. नको त्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या. सगळी पोरं शेतकऱ्याची आणि 1-2 मार्कांनी त्या विषयात गेलेली, त्यामुळे त्यांचं पूर्ण वर्ष वाया गेलं होतं. बऱ्याच जणांनी रीचेकिंगची भानगड शोधून काढली, पण त्यात फक्त दिलेल्या मार्कांची बेरीज करून बघतात असं एकमेकांना मुलं सांगत होती. त्या भानगडीत पडायच्या मनस्थितीत कोणी नव्हता. ती रात्र कशीबशी काढून बऱ्याच जणांनी दुसऱ्या दिवशी रडत रडत बॅगा भरल्या आणि गावाचं नाव सांगून कुठे गेले त्यांचं त्यांना माहिती. घरी तरी काय सांगणार, मोठा प्रश्न होता तो. हॉस्टेलला एकदम स्मशान शांतता पसरली होती, कारण धुळे कॉलेजच्या शैक्षणिक इतिहासात पहिल्यांदाच एवढी मुलं एकाच वर्षी रिपीट झाली होती. आम्हाला रिपीट झालेल्या एखाद्या मुलासमोरून जाता येताना मनाला खूप वाईट वाटत होतं. त्यातल्या काही जणांनी रँकिंगमध्ये आमचा मागच्या वर्षी चांगलाच खरपूस समाचार घेतला होता, पण देवानं त्यांच्यावर अशी वेळ आणायला नको होती असं मला राहून वाटायचं. हळूहळू ही सगळी मुलं निघून गेली. कैलास मोहन आणि जया साळवे मात्र बरेच दिवस थांबले. जवळची पुंजी संपल्यानंतर शेवटी त्यांनी घर गाठलं.
दिवसभर लेक्चर आणि प्रॅक्टिकल करून संध्याकाळी जेवण करून रूमवर आल्यानंतर मला माझं खांब्याचं घर, शेती, त्यांचे कष्ट दिसायला लागले. आपलं जर असं काही झालं तर आपल्याला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. त्यामुळे सगळा विचार करून आमच्या बॅचच्या प्रत्येकानं धडा घेतला होता. विषय मागे राहिल्यावर काय होतं हे सांगायची आता काही गरज राहिलेली नव्हती. सगळं चित्र समोर घडलं होतं. त्यामुळे आता पुढे मार्कांचा आलेख वाढवण्याचं मी नक्की केलं. उन्हाळ्यात मागच्या वेळी घरी गेलो तेव्हा राहुरीला विद्यापीठात नोट्स घ्यायच्या निमित्तानं गेलो होतो. तिथलं वातावरण आता MPSCसाठी खूप पोषक झालं होतं. नुकत्याच लागलेल्या राज्यसेवेच्या निकालातनं आमच्या जवळच्या पाहुण्यांमधली चंद्रकांत भुसारी हे विद्यापीठात शिकत असताना विक्रीकर अधिकारी वर्ग 1 झालेले होते. राहुरीला गेल्यावर असंच एकदा विद्यापीठात गेलो होतो. तिथे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचा निकाल लागला होता. त्यातही विद्यापीठातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून बाजी मारली होती. इथे मला फुटाफुटावर प्रत्येकजण साहेब झाल्याचं दिसत होतं. त्यामुळे आपल्याला सुद्धा चांगले मार्क असतील तर राहुरी कृषी विद्यापीठ, नाहीतर मग बसा बोंबलत. म्हणून मी या सेमिस्टरला धुळ्याला येऊन आता इथून पुढे मार्क कसे वाढतील यावर माझं लक्ष केंद्रित करायला लागलो होतो. मला फक्त विद्यापीठातल्या स्पर्धा परीक्षातनं पास झालेले अधिकारीच दिसत होते. मीही माझं ध्येय निश्चित करून टाकलं होतंच. रूमवर रवी आणि विजया काहीतरी वाचत बसले होते. मीही माझी गादी खाली फरशीवर टाकून हातात नोट्स घेतल्या. मला माझ्या ध्येयाकडे घेऊन जाणारी धोपट वाट आज दिसायला लागली होती. मध्यंतरी 10-15 दिवस पोरांनी कॉमन ऑफ घेतला होता. इथे धुळ्यात तरी राहून काय करणार म्हणून घरी जाऊन सगळ्यांना भेटून तरी येऊ असं मी ठरवलं आणि खांब्याला आलो. यावर्षीपासनं मार्क कसे वाढतील यावर मी विचार करायला लागलो होतो. वावरात पाणी भरायचं काम माझ्या खूप आवडीचं. एकदा वाफ्यावर बारं दिलं की दुसरं बारं देईपर्यंत मला विचार करण्याशिवाय दुसरा काही धंदा नसायचा. मी दंडाच्या वाहत्या पाण्यात विचार करत हातातली एक ढेकळाचा खडा फेकत मनाशी गुंतलेलो असायचो. परवाच्या शुक्रवारला गावातल्या बाजारात गेलो. त्या दिवशी नेमका दत्ताचा 10वीचा निकाल होता. मला माझ्या 10वीच्या निकालाची आठवण झाली. मोठ्या आशेनं मी त्याच्या शाळेत गेलो तर दरवाज्यातच रामनाथ दातेर शिपायानं तुझा भाऊ नापास झाला असं सांगितलं. तसाच वेड्यासारखा बराच वेळ इकडे तिकडे पाहत राहिलो. काहीच सुचत नव्हतं मला. नंतर बाजारात निघून गेलो. त्या दिवशी मला अजिबात करमलं नाही. घरी पण वातावरण एकदम शांत होतं. गणित आणि इंग्रजी हे 2 विषय त्याचे गेले होते. माझ्या आणि त्याच्या निकालात नानांना 2 टोकं दिसत होती. अक्कानं स्वयंपाक केला होता. प्रत्येकानं जेवण उरकलं आणि न बोलता आम्ही सगळे झोपून गेलो. मनात खूप कालवाकालव होत होती. दत्ताच्या शाळेला आपोआप स्वल्पविराम मिळाला होता. दत्ता, तू आता 17 नंबरचा फॉर्म भरून दे, ऑक्टोबरमध्ये पास होशील. वाटलं तर मी समजावून सांगतो तुला सगळं. अशी समजूत मी सुद्धा घातली त्याची. नानांना आणि अक्काला तसं एवढं वाईट वाटलं नव्हतं, कारण त्यांना आमच्या दोघांपैकी एक जण शेती धंद्यासाठी घरी पाहिजे होता. दत्तानं सुद्धा पुढच्या शाळेचा ना जास्त दिवस लावून धरला नाही. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी जे फावडं खांद्यावर उचललं ते आज तागायत. किती तडजोड करून इथपर्यंत आलो आहे आपण याचं मला नवल वाटायचं. धुळ्याच्या कॉलेजला जेव्हापासनं गेलो तेव्हापासनं माझं बरंच विश्व बदललं होतं. सिनियर पोरांकडे बघून मलासुद्धा उभारी येत होती. दुसऱ्या दिवशी मी सकाळी धुळ्याला निघणार होतो. आदल्या दिवशी मी माझं सगळं आवरून घेतलं होतं. रात्री जेवताना ओट्यावर बसलो होतो. निवृत्ती, आता तू जरी लांब असला तरी आम्हाला काही फिकीर नाही. मागच्या वर्षी लागायची थोडी काळजी, पण आता तुझ्या आईला बी सवय झाली. चांगले मार्क पाड म्हणजे झालं. तूच तेवढं शिकशीन असं वाटायला लागलं आहे आता आम्हाला. पुढं गेला तर नाव येईन आपल्या घराण्याचं. तसं तू शाळेला पहिल्यापासून चांगला आहे, तेव्हा तू फक्त आमच्या सगळ्यांचा विचार लक्षात राहू दे म्हणजे झालं. अक्का आणि नाना म्हणाले. दुसऱ्या दिवशी मी धुळ्याला येऊन पोचलो. राहुरीतून एसटीत बसल्यापासून रात्री त्यांनी सांगितलेला शब्दनशब्द मला परत परत आठवत होता. 2-3 दिवस सगळी मुलं हळूहळू घरनं येत होती. 15 दिवस घरी थांबल्यामुळे घरची आठवण यायची. अक्कानं मला एका प्लॅस्टिकच्या पिशवीत चिवडा करून दिला होता. तो खाताना घरचं सगळं आठवायचं. घरी असा आधेमध्ये दिवाळी सोडून चिवडा पहिल्यांदाच माझ्यासाठी केला होता. अरे इथं सती भामान दत्त आठवड्याला बाजारचा खाऊ खाते, तुला कुठून भेटणार. मी नको नको म्हणत असतानाही तिने नानांना सांगून चिवड्याचा बाजार आणायला लावला होता.
आता पहिल्या वर्षाच्या मुलांची ॲडमिशनसुद्धा सुरू झाली होती. सूरज कदमला यावर्षी पहिल्याच फेरीत पुण्याला ॲडमिशन मिळालं होतं. रवीला दर रविवारी हॉस्टेलच्या फोनवर घरून फोन यायचा, तेव्हा त्याला त्याच्या घरच्यांनी सांगितलं होतं. सूरजचे मामा शंकरराव मगर हे राहुरी कृषी विद्यापीठाचे डीन असल्यामुळे तो एकदम बिनधास्त होता. मागच्या वर्षी त्यानं जेव्हा रँगिंगमुळे कॉलेज सोडलं तेव्हा स्वतः शंकरराव मगर यांनीच रात्री हॉस्टेलच्या मागच्या बाजूला गेस्ट हाऊससमोर पोरांची मीटिंग लागली होती. रँगिंग घेऊ नका ज्युनियर मुलांची. तुम्ही सगळी शेतकऱ्याची पोरं इथं शिकायला आली का भानगड करायला आले? कोणाला काही शंका विचारायच्या असतील तर विचारा मला. तेव्हा आमच्या कॉलेजचा रँगिंग मास्टर दिनेश वळवी सर्वांसमोर उठून, सर, आम्ही तुम्हाला रँगिंग घेणारे वाटलो का? तुम्ही सांगा. मुलं खाली माना घालून फिदी हसत होती. दिनेशच्या तोंडून इतकी समजूतदार वाक्य सगळ्यांनी पहिल्यांदा ऐकली होती. आम्ही दुसऱ्या वर्षाला आलो तेव्हा तो आमचा मित्र होऊन गेला होता. मगर सरांनी त्या रात्री सगळ्या सिनियर पोरांना वारंवार सांगितलं. त्यांच्या भाच्यानं कॉलेज सोडून दिल्यामुळं त्यांनी खूप त्रागा केला होता. नंतर वातावरण सुरळीत झालं एकदम. तोपर्यंत सूरजनं दम धरायला हवा होता. आमची मिडटर्म परीक्षा संपल्यानंतर रवी देवळालीला जाऊन आला. मी आणि विजया त्या दिवशी रूमवरच बसलो होतो. आल्या आल्या बॅग ठेवून रवीनं हातभर जीभ बाहेर काढून सांगितलं, पाटले, सूरजनं 5-7 दिवसापूर्वी आत्महत्या केली. जास्त काही समजलं नाही, पण खूप वाईट झालं नाही का? देवळालीचा बाजाराचा दिवस होता, शनिवार. घरच्यांना वाटलं गेला असेल बाजारात फिरायला, पण नंतर अंगणात त्याने औषध घेतलेलं आढळलं. सूर्या गेला याच्यावर माझा विश्वास बसेना. पहिल्यांदा माझ्या पायाखालची वाळू सरकली, डोक्याला झिणझिण्या आल्या. अचानक आलेल्या या बातमीमुळे मी पूर्ण टेन्शनमध्ये आलो होतो. एकुलता एक होता तो. त्याच्या आईवडिलांची फार गंभीर परिस्थिती झाली असणार. आमच्याबरोबर इथे राहिला असता तर असं काही वाईट घडलं नसतं. धुळे कॉलेजच्या रँगिंगचा तो त्यावेळचा अदृश्य बळी झालेला होता, कारण त्या रँगिंगमुळे त्यांनी धुळे कॉलेज सोडलं होतं आणि त्याचा हा परिणाम होता. मला 2 दिवस अजिबात करमलं नाही. या सेमिस्टरला पिकांच्या किडीचं वर्गीकरण हा विषय महत्त्वाचा असल्यामुळे आम्हाला प्रत्येकाला प्रॅक्टिससाठी एक इन्सेक्ट कलेक्शन बॉक्स आणि किडे पकडायला लांब दांडी असलेली जाळी दिली होती. पिकं एकदम भरत असल्यामुळे त्यावर आता किडीसुद्धा फिरायला लागल्या होत्या. रवी मला म्हणाला, पाटले, उद्या सकाळी बिगर आंघोळीचं किडे पकडून येऊ. एकदा ते काम झालं म्हणजे आपले प्रॅक्टिकलचे मार्क पकले. दुसरं बी आपल्याला कॉम्प्लिशन आले की आता. असं म्हणून सकाळी उठून आम्ही दोघांनी पहिला अशोकच्या वाड्यावर ताव मारला. तसं अशोकचं हॉटेल म्हणजे एका साध्या लाकडी टेबलवर एक तेलाची कढई आणि रॉकेलचा स्टोव, तर दुसऱ्या बाजूला टोकरीत खवलेलं डाळीचं पीठ. एका ताटलीत कोथिंबीर, बडीशेप टाकून बटाट्याची केलेली चटणी. मग तो त्या तापलेल्या तेलाच्या कढईत एक वडा हळू सोडायचा. इकडं खाणारे 4-5 जण असतील तर त्याची ती पाककृती बघत बसायचे. बऱ्याच वेळा अशोक भाऊ वडे तळताना बिडीसुद्धा फोकायचे. कोणीतरी मधूनच यायचं, अशोक भाऊ आपले 2 वडे द्या. तोंडातली बिडी दातात सांभाळत अशोक भाऊ त्यांना बसा म्हणायचे. अशोक भाऊ वड्यात गांजा टाकतात हे असं हॉस्टेलमध्ये हळू आवाजात बोललं जायचं. पण काही का असे ना, त्यांचा वडा पुन्हा पुन्हा खाऊशी वाटायचा. हॉस्टेलची बरीच मुलं लय गांड्याची होती. त्यांनी अशोक भाऊकडं सुद्धा उधारीचं खातं टाकलं होतं. कोण काय करेल नेम नव्हता. त्या दिवशी रव्यानं आणि मी वडा खाऊन चौफुल्या मारुतीचं दर्शन घेतलं. हा चौफुल्या मारुती म्हणजे आमचं धुळे ॲग्रिकल्चर कॉलेजच्या पोरांचं हक्काचं दैवत. मुंबई आग्रा आणि कोलकाता हाजिरा या 2 राष्ट्रीय महामार्गाची चौफुली म्हणजे आमच्या कॉलेजचा परिसर. चौफुलीच्या 4ही बाजूला जरी कॉलेज पसरलेलं असलं तरी पूर्व बाजूला जळगावकडे जाताना आमचा एरिया जास्त होता. चौफुलीच्या पश्चिमेला बॉटनी, सॉईल सायन्स, इंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी अशी 4 डिपार्टमेंट आणि उरलेली 6 डिपार्टमेंट, व्हेटरनरी हॉल, ऑफिस, लायब्ररी, जिमखाना, हॉस्टेल, खेळाचं मैदान हे सगळं पूर्व बाजूला पारोळा रोडला होतं. दिवसभरात काही नाही तरी 2 वेळा क्लबला जेवणाला जाताना आणि येताना असं प्रत्येकाचं जाणं येणं दिवसातून कमीत कमी 4 वेळा त्या चौफुल्या मारुती समोरनं व्हायचं. त्यामुळे या मारुतीची आणि आमची वेगळी दोस्ती झाली होती. आम्ही हॉस्टेलची पोरं कोणत्याही कामाची सुरुवात चौफुल्या मारुती की जय असं मोठ्यांदा बोंबलून करायचो. हळू बोललं तर आम्हाला सुद्धा करमायचं नाही. आमची पोरं जेव्हा राहुरी, पुणे, कोल्हापूर अशी स्पोर्ट्सला जायची तेव्हा तिकडची मुलंसुद्धा विचार करायची की ही काय भानगड आहे, हा असला मारुती यांनी आणला कुठून.
शेवटी आम्ही जिंकलो की मग पुन्हा त्यांच्याकडे बघून आमच्यातला एकजण पुढं म्हणायचा, आता कसं वाटतंय. त्याच्या मागे बाकी सगळी उभी असलेली मुलं गारगार वाटतंय म्हणायची. मग पुन्हा एकदा बोलो चौफुल्या मारुती की जय असं म्हणून परत दुसऱ्या खेळाला आमची सुरुवात व्हायची. क्रिकेटमध्ये आम्हाला एखादी विकेट मिळाली, 4-6 गेला की लगेच पुन्हा एकदा हे असं बऱ्याचदा सुरू असायचं. मला तर त्याची इतकी सवय झाली होती की मी एम्पलावर चौफुलीहून जाता येता जय बजरंगबली की जय असं म्हणून माझी एम्पला पुढं काढायचो. हायवेवरून जाणारे ट्रकवालेसुद्धा जाता येता या मारुतीला नारळ फोडून जायचे. त्या दिवशी बरेच किडे, पाकोळ्या, भुंगे गोळा करून कॅल्शियम सायनाईडच्या बाटलीत सोडून मारले होते. प्रॅक्टिकलला जास्तीत जास्त मार्क मिळावे म्हणून बरंच फिरून इन्सेक्ट बॉक्स आम्ही भरून टाकलेला होता. रंगीबेरंगी दिसणारी फुलपाखरं कशी पिकांना घातक असतात हे आता कळायला लागलं होतं. सामान्य माणूस त्याच्या रंगाला फसत होता, पण खरी भानगड काय ती एंटॉमॉलॉजीचे म्हणजे कीटकशास्त्राचे राजपूत सर आम्हाला शिकवत होते. सर्व विषयांचा बारीक सारीक अभ्यास सुरू होता. शासनानं त्यावेळी मागासवर्गातल्या शिष्यवृत्ती घेणाऱ्या 2 मुलांना मिळून एक बुक बँक अशी योजना काढली होती. म्हणून मी विजयाची केदारची सही घेऊन लायब्ररीत अर्ज जमा केला. 2 दिवसात या सेमिस्टरला लागणारी सगळी पुस्तकं आम्ही रूमवर घेऊन आलो. आता ती पुस्तकं डायरेक्ट सेमिस्टर संपल्यावर जमा करायची अशी ती स्कीम. डिग्रीमधलं सगळ्यात जास्त विषय असलेलं सेमिस्टर म्हणजे हे 3रं सेमिस्टर. परीक्षा जवळ येऊन ठेपली होती. दररोज डोळ्यात तेल घालून अभ्यास करणं चालू होतं. यावर्षीचा मागचा राहिला मॅथेमॅटिक्स पास झालो नाही तर असा विचार आल्यानंतर अजिबात झोप लागत नव्हती. सेमिस्टर सुरू झाल्यापासून म्हणजे 2 महिन्यांपासून मी घरीसुद्धा गेलेलो नव्हतो. मध्यंतरी एकदा विनायक कर्डकबरोबर दसऱ्याला निफाडच्या कुंदेवाडीला त्याच्या घरी जाऊन आलो होतो. जोरी कर्डक असा आमचा नंबर एकामागे एक असल्यामुळे आमची मैत्री जुळली होती. कधीकधी परीक्षेला ऑब्जेक्टिव्ह मला येत असेल तर मी त्याला सांगायचो. आमच्या क्लबचे 1 वर्ष सिनियर आनंद मुळे, विलास येवले, प्रदीप कुटे हे तिघही पुढच्या वर्षीची मुलं मला कायम मार्गदर्शन करायची. विलास तर कायम म्हणायचे, NS तुला जर विद्यापीठात MScला ॲडमिशन घ्यायची असेल तर आत्तापासून तयारीला लाग. 8च्या वर ग्रेड मेंटेन ठेवला म्हणजे अजिबात टेन्शन नाही, तुझा नंबर 100% लागतो राहुरीला. मला आणखीन उभारी यायची, मी अभ्यासाला लागायचो. एकदाची आता माझी 3ऱ्या सेमिस्टरची परीक्षा सुरू झाली होती. सोमवार ते शनिवार सलग 6 पेपर. मी 6 रात्री जागून काढल्या होत्या. झोप काय ती फक्त दुपारी पेपर देऊन आल्यावर. 6व्या दिवशी माझी पाठ अजिबात दम धरत नव्हती, पण मध्ये रविवार असल्यानं आराम करून परत सोमवारीच्या पेपरच्या तयारीला लागलो. पेपर जवळपास संपत आले होते. उद्या शेवटचा मॅन अँड एन्व्हायरमेंट पेपर होता. आता एक पेपर दिला की मोकळं अशा आनंदात आम्ही होतो. पण त्या दिवशी धुळ्यात एवढं मोठं चक्रीवादळ आलं की होत्याचं नव्हतं झालं. जिकडे तिकडे झाडं उन्मळून पडली. लाईटचे खांब जवळपास 100% झोपले. मला आणि रवीला खूप टेन्शन आलं. संध्याकाळी कसं बसं जेवण करून हॉस्टेलला आलो, पण सगळा अंधार बुडूक. स्वतः गोहिल सरांनी प्रत्येक रूमला येऊन 2-2 मेणबत्त्या दिल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सरळ पेपर देऊन मोकळा झालो. प्रॅक्टिकल परीक्षा 15 दिवस पुढं ढकलण्यात आली. त्या रात्री कसाबसा अभ्यास करून पेपर देऊन आम्ही घरी निघून आलो आणि नंतर प्रॅक्टिकलची परीक्षा दिली. पहिल्या सेमिस्टरच्या मुलांबरोबर मॅथेमॅटिक्स डिसेंबरमध्ये देणार होतो. आपल्या मागच्या मुलांबरोबर पेपर देताना मला खूप शरम वाटत होती, पण माझा काही इलाज नव्हता. प्रॅक्टिकल संपल्यानंतर 15-20 दिवस सुट्टी असल्यानं रवी आणि मी मॅथेमॅटिक्सचा अभ्यास खांब्याला माझ्या घरी केला. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या शिवाजी तात्यांच्या माडीवर आम्ही दोघं जाऊन बसायचो. तेव्हा त्यांनी घराचं नवीनच बांधकाम केलेलं होतं. पेपर दिल्यानंतर एकदम चांगलं वाटलं. पास होण्याइतके मार्क पडतील ही गॅरंटी आम्हाला होती. लगेचच 4थ्या सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन करून मी पुढच्या तयारीला लागलो. माझ्या कॉलेजची घडी चांगली बसली असं मलासुद्धा आता वाटायला लागलं होतं आणि अभ्यासानं मग वेग घेतलेला होता. श्रोते हो, निवृत्ती जोरी लिखित तडजोड या कादंबरीचं हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण उद्या. पण श्रोते हो, तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता वरती साहित्य पंढरीचा जो लोगो दिसतोय तो लोगोला क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात उद्या.